कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथील महामानवांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याबाबत संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने 8 डिसेंबर रोजी महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते। या अनुषंगाने आज शहर अभियंता हर्षजित घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाची बैठक पार पडली। येत्या 15 जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास 26 जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे। बिंदू चौकाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे, सांची स्तूपासारखे प्रवेशद्वार करावे, माहिती फलक उभे करावेत, CCTV बसवावेत, भाई माधवराव बागल यांच्या नावाने वाचनालय सुरू करावे आदी मागण्या शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या आहेत। या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेचे प्रतिनिधी आणि शिष्टमंडळ प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून कामे पूर्ण करून घेतील असे आश्वासन शहर अभियंता घाडगे यांनी दिले। मात्र येत्या 15 जानेवारीपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही तर प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुद्ध्याळकर, RPIचे शहराध्यक्ष सुखदेव बुद्ध्याळकर, वंचितचे युवा शहराध्यक्ष अमित नागटेळे, सचिन गुदगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। VPN साठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।